भाजप विरोधात मजबूत आघाडी उभी करणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिले। महाविकास आघाडीसोबत चर्चेची दारं खुली आहेत। मात्र संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देतात, ते मवियामध्ये बिघाडी करत असल्याचा आरोप आंबेडकरांनी यावेळी केला। संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करतात या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपानंतर राऊतांनी प्रत्युत्तर दिले। जागा वाटपाची चर्चा प्रकाश आंबेडकर आणि आपल्यामध्ये होत नव्हती आणि त्यामुळे आपण काही खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले तरी ठाण्याची जागा जिंकणारच असा ठाम दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। दरम्यान महायुतीमध्ये आलबेल नसल्याची टीकाही त्यांनी केली। शिंदेंच्या खासदारांना उमेदवारी मिळत नाही हे वाईट आहे असंही त्या म्हणाल्या। सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। अनुकंपा तत्वावर तुम्हाला तिकीट मिळाले अशा शब्दांमध्ये सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना टोला लगावला। विरोधक फार धनाढ्य आणि मोठे लोक आहेत, मात्र आपण सामान्य कुटुंबातून आल्याचं ते म्हणाले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली। गेल्या वेळी आपण मदत केली, मात्र 5 वर्षात आमचे फोनही उचलले नाहीत असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केला। त्यानंतर संजय मंडलिकांनी भाजप कार्यालयाला भेट दिली। भाजप कार्यकर्त्यांसमोर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन आज अकलूजमध्ये येणार आहेत आणि माढ्यामध्ये भाजपमधलं नाराजी नाट्य समोर आलंय। विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झालेत। या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी गुरुवारी बैठक घेतली होती। माढामध्ये भाजप उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा घरोघरी प्रचार सुरू झालेला आहे, तर विजयसिंह मोहिते पाटील कायम श्रद्धास्थानी आहेत असं सांगत नाईक निंबाळकरांनी संयमाची भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या 2 ते 3 जागांवरून तिढा असल्याची कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। इंडिया आघाडीची उद्या दिल्लीमध्ये बैठक होतीये। या बैठकीमध्ये काँग्रेस हायकमांड, शरद पवार, उद्धव ठाकरे एकत्र बसून तोडगा काढतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। भिवंडीबाबत मेरिटवर निर्णय व्हावा असंही ते म्हणाले। भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। जवळपास 20 मिनिटांची ही भेट होती। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये तिढा आहे आणि ही जागा भाजपला मिळावी अशी निलेश राणे यांची मागणी आहे, तर शिंदे गटाचे किरण सामंत या जागेसाठी आग्रही आहेत। नाशिकमधून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय। गोडसेंचं तिकीट कापून राष्ट्रवादीच्या भुजबळांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे गोडसेंनी समर्थकांसह वर्षा बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शन केलं। तर काल त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिंडोरीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला। शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी दिंडोरीमधून उमेदवारी मागितली आहे। लवकरच शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। शिवसेनेनं ज्या प्रकारे आपले उमेदवार जाहीर केले त्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचं काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी सांगितलं। तिढा असलेल्या 5 ते 6 जागांवर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवली जावी अशी मागणी त्यांनी या निमित्तानं मुंबईत केली आहे। निवडणूक मैत्रीपूर्ण लढा म्हटलं तरी आपण लढायला तयार आहोत, मात्र भिवंडीची जागा ठाकरे गटाला सोडू नये अशी विनंती काँग्रेसचे दयानंद चोरघे यांनी नेतृत्वाला केली आहे। काँग्रेसला भिवंडीची जागा दिली नाही तर आपण कार्यकर्त्यांना घेऊन निर्णय घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे। अहमदनगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र दक्षिण नगरमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलंय आणि त्यामुळे तुतारी चिन्हावरून निलेश लंके सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लढणार आहेत। काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय। वर्धा लोकसभा मतदारसंघातून ते शरद पवार गटाचे उमेदवार असतील। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला। आज त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातल्या काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना चाकूरकर आज भाजपत प्रवेश करतात। गेल्या 5 वर्षांपासून अर्चना चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या। अखेर त्यांचा भाजपत आता प्रवेश होतोय। या निमित्ताने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली।
चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तेली समाजाचे नेते देवतळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी हा आपला मित्र पक्ष असल्यानं सोळंके यांची भेट घ्यायला आल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. तर गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादानंच आपण पहिल्यांदा आमदार झालो, आता ते ऋण फेडण्याची वेळ आल्याचं यावेळी सोळंके म्हणाले. अभिनेते गोविंदा यांना लोकसभेसाठी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मराठी कलाकाराला का हिणवलं जातं असा प्रश्न मवियाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंनी विचारलं. गोविंदांच्या खासदारकीचा लेखाजोखा एकदा पाहावा असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला. लोकसभेची यंदाची निवडणूक म्हणजे स्वाभिमान विरोधात स्वार्थासाठी कोलांटोड्या स्वरूपाची असल्याचं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं. आणि यामधून त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. पिंपरीतल्या भोसरी मतदारसंघात प्रचारादरम्यान ते बोलत होते. ठाकरे गटाकडून संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरेंना मिळाल्यानंतर त्यांनी विजयाचा निर्धार केला. अंबादास दानवे आणि आपल्यामध्ये आता काहीही वाद नाही, आपण दोघे हातात हात घालून प्रचार करणार असून संभाजीनगरमधून ठाकरेंना रिझल्ट देणार असल्याचं खैरे म्हणाले. शिंदे गटाकडून शिर्डीसाठी खासदार सदाशिव लोखंडेंचं नाव जाहीर झालंय आणि यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. तसंच खासदार झाल्यावर आपण घाटमाथ्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी आणू, शिर्डीमध्ये IT पार्क उभारून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू असंही ते म्हणाले. जानकरांनी डावपेच केल्यानं त्यांना जागा मिळाली. पवारांसोबत गेलो असतो तर आपल्यालाही मिळाली असती, मात्र प्रामाणिक असल्यामुळे गेलो नसल्याचं रामदास आठवले म्हणाले. दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन लोकसभेसाठी जागा नसेल तर केंद्रामध्ये कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद, विधानसभेमध्ये जागा तसंच महामंडळामध्ये वाटा देण्याची मागणी केली. संभाजीनगरमधील हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटात समेट घडवून आणणार असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली. मराठा समाज एवढा मोठा आहे, त्यामध्ये असे प्रकार घडणारच असंही ते म्हणाले. कुटुंबात छोटे मोठे वाद होत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाज सोलापूर या राखीव लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणारे इथून SC समाजातल्या 15 उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यांच्या मुलाखती पार पडल्या. यामध्ये मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरच्या आंदोलनाचा आवाज संसद भवनात पोहोचवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नांदेड लोकसभेसाठी उमेदवार द्यायचा की नाही यासाठी बोलावलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत एकमतानं कुठलाही निर्णय झाला नाही. या बैठकीत सर्वांनी मांडलेल्या मतांचा अहवाल मनोज जरांगेंना दिला जाणार आहे. राज्यामध्ये 48 उमेदवार उभे करायचे का याबाबत आज जरांगे भूमिका स्पष्ट करणार. साताऱ्यामध्ये शरद पवारांनी उदयनराजे स्टाईल कॉलर उडवली आणि उदयनराजेंनी तुमच्याशी काही संपर्क केला का या प्रश्नावर पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिल्याचं बोललं जातंय. रामटेकचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केला. शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विशेष प्रचार रथ तयार करण्यात आला आणि विकासाच्या गतीला, मोदींच्या गॅरंटीला, मत महायुतीला अशी टॅगलाईन या प्रचार रथावर लिहिली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर शहरामध्ये संध्याकाळी वाहतूक कोंडी झाली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले तुमसरमधली सभा संपवून निघाले होते. यावेळी गजबजलेल्या बावनकर चौकामध्ये एका कापड दुकानदारानं त्यांना थांबवलं. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा खोळंबा झाला. चंद्रपूरमध्ये आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यासाठी स्थायी निगराणी पथक तैनात केले. तपासणी दरम्यान वाहनाच्या डिकीसह सीट, बॅगही चेक करावी तसंच काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित यंत्रणेला कळवावं असे आदेश दिले गेले. राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ देऊ नका, दुष्काळ सदृश भागातील जनावरांनाही चारा पाणी कमी पडू देऊ नका असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. दुष्काळ सदृश भागातल्या परिस्थितीचा त्यांनी तिसऱ्यांदा आढावा घेतला. निवडणूक आचारसंहितेमुळे कुठेही अडचण येऊ न देण्याचे आदेश त्यांनी दिलेत. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून 42 अंशांपर्यंत पोहोचलेला पारा काही अंशांनी खाली आला. अचानक आलेल्या पावसानं लोकांची धावपळ उडाली. गहू आणि फळ पिकांना पावसाचा फटका बसला.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तापमान 40 अंश सेल्सिअस असताना दुपारी जिल्ह्यातल्या काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. उकाड्यानं हैराण नागरिकांना त्यावेळी काहीसा दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पालखेड पाटबंधारे विभागानं येवल्यासाठी पिण्याच्या पाण्याचं रोटेशन सोडलं. येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावानं तळ गाठला होता. यासाठी कालपासून पुढचे 5 दिवस गंगासागर तलावामध्ये पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे लवकरच या शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. मात्र सुरुवातीचं पाणी उकळून पिण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. मुद्रांक अधिनियमानुसार न भरलेलं मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अकोल्यामध्ये अभय योजनेची संधी देण्यात आली आहे आणि त्यानुसार 31 मार्चपूर्वी शुल्क आणि शास्ती जमा करून अभय योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन अकोल्यातल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. सटाण्याच्या नांदीनं ते पिसोळ बारी रस्त्याचं दर्जेदार काम न करण्याचे आदेश अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. याआधी या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं होतं. नागरिकांनी अक्षरशः हाताने रस्ता उखडून दाखवला होता. त्यानंतर 24 तासांनी ही बातमी दाखवली आणि प्रशासनाला जाग आली. दर्जेदार काम करण्याचे आता आदेश दिले. कल्याणमध्ये हिंदू नववर्षानिमित्त यंदा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. कल्याणमधील नववर्ष स्वागत यात्रेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यासाठी 6 एप्रिल ते 9 एप्रिलला गुढीपाडव्यापर्यंत 4 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत आणि यावेळी फडके मैदानामध्ये 25 फुटांची भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे. मुंबईमध्ये मुलुंडच्या योगी हिल भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. नुकताच इथे एका कुत्र्यानं गर्भवतीचा चावा घेतला होता. त्यावेळी इतरही कुत्रे धावून आले. घाबरलेल्या महिलेनं पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल जाऊन ती रस्त्यामध्ये कोसळली आणि तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्यावर रायगडमधल्या पेझार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 1995, 99 आणि 2009 अशा 3 वेळा त्या आमदार होत्या. तर 1999च्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं. नोंदणीकृत नसलेल्या ऑफशोर गेमिंग कंपन्यांवर जीएसटी अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. जीएसटी विभागातल्या DGGI या तपास विभागानं तब्बल 600 बिगर नोंदणीकृत ऑफशोर गेमिंग कंपन्यांची यादी तयार केली आहे. या कंपन्यांच्या वेबसाईट बंद करण्याची शिफारस त्यांनी केंद्रीय IT मंत्रालयाला पत्र लिहून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कल्याण वाहतूक निरीक्षकांना एका कुटुंबाला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये विसरलेली त्यांची बॅग परत मिळवून दिली. यासाठी गुप्ता कुटुंबानं पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांचे आभार मानले. बॅगेमध्ये 30,000ची रोकड आणि चांदीचे दागिने होते आणि ही बॅग गडबडीत सरकते जिन्याजवळ विसरली होते. शिरसाट त्यांची तत्परता आणि प्रामाणिकपणाचं कौतुक होते. नाशिकच्या मालेगावमध्ये पॉवरलूम कारखान्याला भीषण आग लागली. कपडा आणि सूत असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. आगीचं कारण समजू शकलेलं नाहीये. दरम्यान अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अकोल्यामध्ये जुना RTO मार्गावरच्या सदन कुक्कुटपालन प्रकल्प कार्यालयाला परिसरात अचानक आग लागली. कोरड्या गवताला लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा जीवितहानी झाली नाही.